गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणण्यापूर्वीच ही सगळी तयारी आपण करून ठेवायला पाहिजे, कारण मूर्ती आणल्यानंतर लगेचच त्याची स्थापना करता येते। मूर्ती घरी आणण्यापूर्वीच आपलं सगळं डेकोरेशन्स, लाइटिंग, प्रसादाला काय ठेवायचं किंवा मग पूजेसाठी लागणारं साहित्य, या सगळ्या गोष्टींची तयारी आपली झालेली असली पाहिजे। म्हणजेच मूर्ती आणली की लगेचच आपण त्याची स्थापना करू शकतो। डेकोरेशनचं सगळं काम माझं करून झालेलं होतं। त्यानंतर पूजेची सुद्धा सगळी तयारी मी करून ठेवली होती। गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी लागणारं सगळं साहित्य, कलश पूजनासाठी लागणारं साहित्य, समई, या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणून ठेवल्या की पूजा करताना अगदी घाई गडबड होत नाही। तुपाचे 2 दिवे, अक्षता, घंटी, अखंड तांदूळ आहेत, नैवेद्यासाठी मोदक आहेत, हळदी कुंकू आहेत, फुलं आहेत, अक्षता आहेत, दुर्वा ठेवलेले आहेत, आघाडा सुद्धा आहे। पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो, तो सुद्धा ठेवलेला आहे। विड्यावर ठेवण्यासाठी जे साहित्य लागतं ते सुद्धा ठेवलेलं आहे। अगदी संपूर्ण साहित्य मी एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे पूजा आपण अगदी शांततेत करू शकतो। संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे पूजा करताना आपल्याला कोणतीच अडचण पडत नाही। आणि हे सगळं साहित्य अगदी मी मकराच्या समोरच ठेवलेलं आहे, म्हणजे पूजा करताना लगेच हातोहात ते साहित्य आपल्या हाताला लागेल। गणपती स्थापनेचा मुहूर्त आपल्या सगळ्यांनाच माहीत असतो, त्यामुळे त्याच्या अगोदरच ही संपूर्ण तयारी करून ठेवायला पाहिजे। प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी डेकोरेशन करायचं असं आपलं ठरलेलं असतं, परंतु आयत्या वेळी आपण वेगळंच काहीतरी बनवतो। अगदी गणपतीची स्थापना होईपर्यंत त्यामध्ये थोडे थोडे बदल हे होतच राहतात। सगळं साहित्य अगदी आठवणीने एकाच ठिकाणी ठेवले आहे। आपण घरच्या घरीच जरी श्री गणेशाची स्थापना करत असलो तरी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते करायला पाहिजे। तांदूळ घेताना सुद्धा अगदी अखंड तांदूळ घ्यायचा, अजिबात तुकडा पडलेला तांदूळ पूजेमध्ये वापरायचा नाही। धूप, दीप, अगरबत्ती या सगळ्या पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत। तर गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यापूर्वीच लगेचच मी कलश स्थापना करून घेतलेली आहे। कलशामध्ये पाणी घातल्यानंतर त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल आणि अक्षता घालून कलश स्थापना करून घेतलेली आहे। ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहे तिथे सुद्धा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच गणपती बाप्पांची स्थापना सुद्धा करून घेतली आहे। तर यावर्षीची गणपती बाप्पांची मूर्ती अशी आहे। कोणतीही मूर्ती घ्या, दिसायला अतिशय सुंदरच असते। गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर घरातील वातावरण सुद्धा अगदी भक्तिमय झालेलं असतं। गणपतीच्या कहाणीमध्ये एक प्रसिद्ध कथा अशी आहे की पार्वती मातेने आपल्या अंगाला लावलेल्या उटण्याने आणि गंगेच्या फेसाळलेला फेस यातून गणपतीची मूर्ती तयार केली होती। जेव्हा शिवशंकराने गणपतीला पाहिले तेव्हा तो पार्वती मातेच्या रक्षणासाठी उभा होता। शिवशंकरांनी गणपतीचे डोके कापले, पण नंतर पार्वती मातेच्या विनंतीवरून हत्तीचे डोके बसवण्यात आले। हे हत्तीचे डोके शक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता म्हणून ओळखले जाते। गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा दिवस आहे, त्यामुळेच गणेश जन्मोत्सव हा सण सगळेच जण अगदी उत्साहाने आणि थाटामध्ये साजरा करतात। तर आमच्या घरचा हा बाप्पा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि हो, गणपती बाप्पाचं यावर्षीचं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका।